नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेवर वित्त विभागाला चिंता निर्माण झाली आहे। महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच महिला व बालविकास विभागाची योजना आहे, त्यावर कोट्यवधींचा खर्च होत आहे। लाडकी बहीण योजनेवर दरवर्षी 46,000 कोटींचा खर्च होणार आहे। तरीही लाडकी बहीण योजनेची गरज काय, वित्त विभागाने हा सवाल केला आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर लाडकी बहीण योजनेवर चर्चा सुरू झाली आहे। राज्याची आर्थिक स्थिती पाहता लाडकी बहीण योजनेवरील खर्चावरून वित्त विभागाकडून चिंता व्यक्त। वित्त विभागाने चिंता व्यक्त केल्यानंतरही मंत्रिमंडळाकडून मंजुरी, सूत्रांची माहिती। याआधीच महिला आणि बालकल्याण विभागासाठी 4,600 कोटींचं वाटप। लाडकी बहीणसाठीच्या निधीची व्यवस्था कशी केली जाणार, वित्त विभागाचा सवाल। महिला आणि मुलींसाठी योजना असून देखील नव्याने योजना आणण्याची गरज काय। लाडकी बहीण योजनेवर दरवर्षी 46,000 कोटींचा खर्च येणार, तर 2,333 कोटींचा प्रशासकीय खर्च, जे अवास्तव आहे, वित्त विभागाचं मत। लाडकी बहीण योजनेसाठी 40 लाखांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे। याला आर्थिक बेशिस्त म्हणतात। तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं, और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो, उसे डिसिप्लिन नहीं कहते। चुनाव खत्म होने के बाद योजना आप बंद करोगे, क्योंकि सरकार भी बदलेगी। विभागाने सारखं म्हणायचं असतं की पैसे कमी आहेत, पैसे कमी आहेत, पैसे कमी आहेत, पण म्हणून योजना थांबवायच्या का? संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन थांबवूया का? मुलींची 100% फी माफ केली, त्याचे पैसे द्यायचे थांबवूया का? मग आता हा विषय आला की महिलांना एका घरात 2 महिला असतील तर 3,000 रुपये मिळतील। 10,000 रुपयामध्ये घरं चालवणारी करोडो लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये ॲडिशनल 3,000 ही मोठी दिवाळी आहे। वित्त विभागाला त्यांचं काम करू द्या, महिला बालकल्याणला त्यांचं काम करू द्या।